नमस्कार कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे मी उदय लाड आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की 15 मार्च नंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता 100% वाढणार. या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की 15 मार्च नंतर कमी देशांतर्गत बाजारामध्ये आता 100% वाढणार. या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार हा प्रश्न तुमच्या मनातला, हा प्रश्न माझ्या मनातला, देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव आजच्या तारखेला विचारायला लागलाय की 15 मार्च नंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता 100% वाढणार. या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर, तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ जर मनापासून आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा. इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो. तर कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की 15 मार्च नंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता 100% वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव. जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवाला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती व सरकारकडे असणारा या ठिकाणी शिल्लक साठा याचा 15 तारखेनंतर हरभऱ्याच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग अखेर 15 मार्च नंतर हरभऱ्याचा बाजारभाव वाढणार की नाही, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं चला जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर. तर कास्तकार बांधवांनो, आजच्या तारखेला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी बाजारभाव पातळी ही या ठिकाणी हरभऱ्याची 5200 पासून 5500 दरम्यान आहे. 15 मार्च नंतरचा विचार केला तर आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची आवक वाढताना दिसेल. त्याचबरोबर 15 मार्च नंतर सरकारची नाफेडद्वारा केंद्र सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू होऊ शकतात. या दोन महत्त्वाच्या गोष्टी एकमेकांना जरी संतुलित करीत असल्या तरी देखील 28 तारखेला जो 50% पर्यंत पिवळ्या वाटाण्यावरती आयात शुल्क 0% झाला होता, तो आता पुन्हा पूर्ववत 50% झालाय. म्हणजे 1 मार्च पासून हे आयात शुल्क इथं वाढलेलं आहे. जर सरकारने या आयात शुल्काला कमी नाही केलं तर मला वाटते 15 मार्च नंतर 100% देशातील बाजारात हरभऱ्याचा बाजारभाव वाढल्याशिवाय राहणार नाही. पण जर समजा सरकारनं हा आयात शुल्क पुन्हा 0% केला, पिवळ्या वाटाण्याच्या आयातीला मुदतवाढ दिली, तर मात्र तुम्हाला सांगतो बाजारभाव पातळी 5200 ते 5500च्या दरम्यान राहणार. म्हणजे सरकारच्या निर्णयावरती अवलंबून आहे की भविष्यात जो बाजारभाव आहे तो हरभऱ्याचा 15 तारखेनंतर वाढणार की घटणार. पण एवढं सांगतो, जून महिन्यानंतर मात्र हरभऱ्याच्या बाजारभावात तेजीची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून मला वाटते घाईगडबडीत हरभऱ्याची विक्री सध्या करण्यापेक्षा जर जून महिन्यानंतर हरभरा विक्री केली तर मला वाटते तुम्हाला कमीत कमी 6000चा निदान बाजारभाव मिळू शकतो. याबद्दल विचार करून निर्णय घ्या. शेवटी पैशात सोंग करता येत नाही. आर्थिक परिस्थितीनुसार आपण विक्रीचा निर्णय घेतला तर आपला होईल फायदा. भविष्यात देशातील बाजार हरभऱ्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहत. तर कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्व कास्तकार बांधवांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.